शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी निर्जला एकादशी आलेली आहे। निर्जला एकादशीच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे। हे व्रत ऐन पावसाळ्यामध्ये येत असल्याने पावसाचे पाणी साठवा, अन्यथा बिना पाण्याचे राहावे लागेल असा संदेश जणू काही या व्रताच्या निमित्ताने आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे। उन्हाळ्यामध्ये झालेली काहिली आणि पावसाच्या आगमनाची आतुरता अशा संमिश्र मनस्थितीच्या काळामध्ये हे व्रत येते, जेणेकरून पूर्व अनुभवाचा विचार करून लोकांनी पुढच्या उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये, पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये या जाणीवेसाठी देखील या व्रताचे आयोजन पूर्वसुरींनी केले असावे। निर्जला एकादशीचे व्रत निर्जली राहून अर्थात पाणी न पिता केले जाते। द्वादशीला कृष्णाला फूल वाहून हा उपवास सोडला जातो। त्याचबरोबर या दिवशी जलकुंभदान करण्याची देखील प्रथा आहे। दानाच्या अनेक प्रकारांमध्ये जलकुंभदानाला विशेष महत्त्व आहे। घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जसे आदरातिथ्य म्हणून पाणी प्रथम देतो, तसेच पावसाळ्यामध्ये मचूळ पाण्यामुळे अनेक गरीब कुटुंबियांना दूषित पाणी प्यावे लागते। यासाठी अशा कुटुंबांना आपल्याकडून एक घडाभर स्वच्छ पाणी पुरवता आले तरी ते जलकुंभदान पुण्यदायी आपल्यासाठी ठरू शकतं। दानाचा उद्देशच हा आहे की समोरच्याची गरज ओळखून अडलेल्या नडलेल्यांना यथाशक्ती मदत करणे। जलदान केवळ उन्हाळ्यामध्ये नाही तर पावसातही गरजेचे आहे। हे ओळखून वस्त्रगाळ केलेले अथवा उकळलेले पाणी गरजवंतांना द्यावे, यासाठी निर्जला एकादशीच्या निमित्ताने या विधीचे आयोजन केले आहे। सर्व पापांचा नाश होऊन स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून देखील हे व्रत केले जाते। आदल्या दिवशी गंगा दशहरा देखील पूर्णत्वास जातो, तर ज्येष्ठ शुक्ल एकादशी ही निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे। पाण्याचे महत्त्व निर्जला एकादशी केल्याशिवाय कसे कळणार नाही का? त्यामुळे तुम्ही सुद्धा निर्जला एकादशीचं व्रत अवश्य करा। पाण्याला आपण जीवन म्हणतो। जलती जीवयती लोकानीती म्हणजे जीव जगवण्याचे काम पाणी करते, मग तो लोकांचा असो किंवा वृक्षवेलींचा। सर्व उपचारविधी करता येणे शक्य नसेल तर त्यांनी निदान 4-5 जणांना थंड पेय पदार्थ तरी जरूर द्यायला काहीच हरकत नाही। अशा तऱ्हेने तुम्ही देखील हे सोपे व्रत अथवा जलदान विधी करून पुण्याचे भागीदार निर्जला एकादशीच्या निमित्ताने अगदी सहज होऊ शकता। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।